गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन, किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरोटिकल प्रूफ. तर याच्या अगोदर आपल्याला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन माहिती असणं गरजेचं आहे. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? द रेशो ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड द रेशो ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड टू द टोटल क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडंट ऑन इट. ओके, तर याला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. त्याचबरोबर इमिसिव्हिटी पॉवर माहिती असणं गरजेचं आहे. हा एक फॉर्म्युला. इमिसिव्हिटी पॉवर काय आहे? आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. ओके, हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर कोएफिशियंट ऑफ इमिशन, आणि त्यालाच आपण कोएफिशियंट ऑफ इमिशनलाच आपण काय म्हणतो? इमिसिव्हिटी. तर ते काय आहे? ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी. हे काही फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे, जे की आपण स्टडी केलेले आहेत. तर या सर्वांचा अभ्यास करून आपण थेरोटिकल प्रूफ देणार आहे. कशाचे? किर्चॉफ लॉ ऑफ हीट रेडिएशनचे. ओके, तर यांचं स्टेटमेंट पहा. त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. काय आहे स्टेटमेंट? ॲट ए गिवन टेम्परेचर. ओके, ॲट ए गिवन टेम्परेचर. तर ते काय म्हणतात? द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर, म्हणजेच काय? द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर. रेशो आहे. कशाचा रेशो आहे? इमिसिव्ह पॉवर म्हणजे आर. ओके, टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन डिवायडेड बाय ए. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन बरोबर ना, ऑफ ए बॉडी इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. ओके, तर इज इक्वल टू आहे. काय इज इक्वल टू आहे या रेशोला? इज इक्वल टू काय आहे? आर बी. म्हणजेच काय? इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. तर हे त्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे. काय आहे स्टेटमेंट? पुन्हा एकदा पाहू आपण. द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंथ. ओके, हे झालं एक स्टेटमेंट. तर ह्या स्टेटमेंटनुसार फॉर्म्युला काय लिहिता आपण? आर अपॉन स्मॉल ए इमिसिव्ह पॉवर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कशाला? आर बीला, म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, हा एक झाला. हा फॉर्म्युला झाला एका स्टेटमेंटवरून. तर आपण दुसरा एक फॉर्म्युला लिहिणार आहोत, किंवा दुसरे एक स्टेटमेंट देणार आहे आणि त्याच्यावरून एक फॉर्म्युला लिहिणार आहे. यांचे किर्चॉफ लॉचे दोन स्टेटमेंट आहेत. तर दुसरं स्टेटमेंट कोणतं आहे? आणि दोन्ही सुद्धा काय आहेत? सेम आहेत. दुसरं स्टेटमेंट पाहूयात आपण. फॉर ए बॉडी इमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल एनर्जी इन थर्मल इक्विलिब्रियम. ओके, काय म्हटलेलं आहे त्यांनी? फॉर ए बॉडीसाठी इमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम काय असते? इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी. म्हणजे इमिसिव्हिटी काय आहे? इमिसिव्हिटी ई, कोएफिशियंट ऑफ इमिशन ई इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, त्यालाच काय म्हणतो आपण? ॲब्सॉर्प्टिव्हिटी. हे तर हा एक फॉर्म्युला आहे. तर हे दोन्ही फॉर्म्युले, दोन्ही स्टेटमेंट एकच आहेत, पण ते वेगवेगळ्या शब्दामध्ये मांडलेले आहेत आणि वेगवेगळ्या फॉर्म्युलाद्वारे त्यांनी ते सांगितलेले आहेत. पण दोन्हीचा अर्थ एकच. ते आपण कसं ते पाहूयात आणि याचं थेरॉटिकल प्रूफ देऊयात. इथे बघा, सिम्बॉलिकली ते कसं रिप्रेझेंट केलेलं आहे? ए ॲब्सॉर्बिव्हिटी इज इक्वल टू इमिसिव्हिटी. ओके, आणि इथे एक शब्द टाकलेला आहे त्यांनी, फॉर ऑल वेवलेंथ. म्हणजे जे रेडिएशन येणार आहेत, थर्मल रेडिएशन इन द फॉर्म ऑफ लाईट असणार आहेत, आणि त्यांची काहीतरी वेवलेंथ असेल, तर त्या वेवलेंथसाठी त्यांनी हे इक्वेशन दिलेलं आहे, हे रिप्रेझेंट केलेलं आहे अशा प्रकारे. ओके, तर इथे आपल्या लक्षात येतं, जर एखादी बॉडी कन्सिडर केली आपण, तर
त्या बॉडीची इमिसिव्हिटी पॉवर जर हाय असेल तर त्याची ऑफकोर्स काय असणार आहे, ॲब्सॉर्बिव्हिटी पॉवर काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्याचबरोबर जर त्या बॉडीची इमिसिव्हिटी पॉवर म्हणजे बॉडी कन्सिडर केली त्यातून रेडिएशन इमिट होतात, जर हे रेडिएशन इमिट होण्याचा जो रेट आहे किंवा ती प्रोसेस जर लो असेल तर ते ॲब्सॉर्ब करण्याची प्रोसेस पण काय असणार आहे, कमी असणार आहे. ओके, तर हे आपल्या लक्षात येतं या स्टेटमेंटवरून, इथे वरती दिलेलं आहे या स्टेटमेंटवरून आपल्या लक्षात येतं. आता याचा आपल्याला थेरोटिकल प्रूफ द्यायचा आहे, तर याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट किंवा एक सिस्टीम आपल्याला कन्सिडर करावी लागणार आहे. तर सिस्टीम कन्सिडर करूयात. दोन बॉडी आहेत, एक ऑर्डिनरी बॉडी ओके आणि दुसरी कोणती असणार आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी. ऑर्डिनरी बॉडीला काय म्हणणार आहे ए आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीला काय म्हणणार आहे बी. आता यांचा साईज शेप किंवा ते एकाच मटेरियलनं बनलेले असणार आहेत. ओके, म्हणजे त्यांची साईज आणि शेप काय असणार आहे, जॉमेट्रिकल जे कन्सेप्ट आपण बघतो, साईज शेप एरिया वगैरे जे पाहतो, तर ते काय असणार आहे, दोन्हीसाठी सेम असणार आहे. आणि हे काय केलेलं आहे, एका सिस्टीममध्ये इनक्लोज केलेलं आहे. क्लोज्ड सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये इनक्लोज केलेलं आहे ते. आता आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय ते पाहतो. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर त्या सिस्टीमचं ओके एक सिस्टीम कन्सिडर केली, याच्यामध्ये आपण अशा प्रकारे हे दोन ऑब्जेक्ट सस्पेंड करणार आहेत. तर या सिस्टीमचं टेम्परेचर काय असणार आहे, सेम असणार आहे. थर्मल इक्विलिब्रियम स्टेटला आहे ते, त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं सिस्टीमचं आणि त्या दोन्ही ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, तर कन्सिडर काय केलेलं आहे आपण, एक इनक्लोज्ड सिस्टीम आहे म्हणजे एक बॉक्स आहे म्हणूयात, आणि या बॉक्समध्ये एक गोळा घेतलेला आहे ज्याचा एरिया साईज शेप दुसऱ्या एका गोळ्यासोबत मॅच होते, म्हणजे दोन्हीचा साईज शेप काय सेम आहे. याला ए म्हणूयात, याला बी म्हणूयात. ओके, याला बी म्हटलेला आहे. बी जो आहे तो ब्लॅक बॉडी आहे ऑब्जेक्ट आणि ए जो आहे तो ऑर्डिनरी आहे. ओके, तर अशा प्रकारे सिस्टीम कन्सिडर केलेली आहे. आता बघूयात आपण त्याच्या फिजिकल क्वांटिटी. तर आर बघा, लेट आर बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी ए. जो बॉडी ए होता आपला ऑर्डिनरी ऑब्जेक्ट, त्याची इमिसिव्हिटी पॉवर किती आहे, इमिसिव्ह पॉवर किती आहे, इमिसिव्हिटी किती आहे, आर इतकी आहे. आणि जो आपण ब्लॅक बॉडी कन्सिडर केलता त्याची इमिसिव्हिटी पॉवर किती आहे, आर बी इतकी आहे. ओके, हे तुम्ही एका नोटबुकमध्ये, तुमच्या शेजारी एक नोटबुक घ्या आणि नोटबुकमध्ये या सगळ्या टर्म लिहून काढा, म्हणजे तुमच्या अजून सुद्धा लक्षात येईल ऑब्जेक्ट ए कोणता, ऑब्जेक्ट बी कोणता. ऑब्जेक्ट ए म्हणजे ऑर्डिनरी, ऑब्जेक्ट बी म्हणजे ब्लॅक बॉडी. तर आर म्हणजे काय, इमिसिव्हिटी पॉवर ऑफ बॉडी ए, आणि आर बी काय, इमिसिव्हिटी पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी ऑब्जेक्ट. ओके, त्याचबरोबर आपल्याला त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन माहिती पाहिजे, म्हणजे तो ऑब्जेक्ट किती हीट इमिट करतो आणि तो ऑब्जेक्ट किती हीट ॲब्सॉर्ब करतो, हे दोन्ही टर्म माहिती असणं गरजेचं आहे ना. याच्यासाठी आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन बघूयात. तर स्मॉल ए काय आहे, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए. ओके, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ए आणि कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर ब्लॅक बॉडी. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर ब्लॅक बॉडी किती असतो, 1. म्हणजेच काय, सगळीच्या सगळी हीट एनर्जी, सगळीच्या सगळी हीट रेडियंट तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो, म्हणून ते आपण 1 इतकं घेतलेलं आहे. त्यामुळे इथे नोट डाऊन नाही केलेलं किंवा इथे लिहिलेलं नाही, तर त्याची व्हॅल्यू 1 आहे. कशाची, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर ब्लॅक बॉडी. ओके, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर ब्लॅक बॉडी किती असणार आहे, 1. लिहून घ्या तिथे खाली, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ब्लॅक बॉडी इज ऑलवेज 1. ओके, हे लिहून घ्या तुम्ही नोटबुकमध्ये या सगळ्या टर्म. आता बघूयात नेक्स्ट, इफ क्यू इज द क्वांटिटी ऑफ, इथे काय म्हटलेलं आहे, क्यू काय आहे, हीट एनर्जी. क्यू इज द क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट. ओके, हीट एनर्जी आहे क्यू, काय आहे, हीट एनर्जी इन्सिडेंट होणार आहे. ते कोणावरती इन्सिडेंट होणार आहे, दोन्ही बॉडींवरती. ओके,
इच बॉडी, दोन्ही बॉडींवरती ॲट ए टाइम ते काय होणार आहे, इन्सिडेंट होणार आहे. आपल्या या सिस्टीममध्ये जो दोन बॉडी आहेत त्यांच्यावरती ॲट ए टाइम काय होणार आहे, इन्सिडेंट होणार आहे. आता ब्लॅक बॉडी सम अमाऊंट ऑफ एनर्जी काय करेल, ॲब्सॉर्ब करेल, आणि ऑर्डिनरी बॉडी सम अमाऊंट ऑफ एनर्जी काय करेल, ॲब्सॉर्ब करेल. तर त्यांची ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असेल ब्लॅक बॉडीसाठी आणि ऑर्डिनरी बॉडीसाठी. ओके, तर इथे आपण त्यांच्यासाठी वेगवेगळ्या टर्म लिहिणार आहे इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल्स. ओके, तर क्यू काय आहे, क्यू इज द क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इन्सिडंट ऑन इच बॉडी इन युनिट टाइम. ओके, अँड क्यू ए काय आहे, क्यू ए इज द क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी ए. आता क्यू इतकी एनर्जी काय झालेली आहे, क्यू इतकी एनर्जी इन्सिडंट झालेली आहे. ओके, ऑब्जेक्टवरती, दोन्ही ऑब्जेक्टवरती क्यू इतकी एनर्जी इन्सिडंट झालेली आहे. त्यातली क्यू ए इतकी एनर्जी ॲब्सॉर्ब कोणी केली, ऑब्जेक्ट ए. बॉडी एनं किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली, क्यू ए. मग ॲब्सॉर्प्शन ऑफ कोएफिशियंट माहिती आहे आपल्याला, ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. ओके, म्हणजे त्या रेशो आहे, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय आहे, रेशो आहे. कोणाकोणाचा रेशो आहे, तर त्या बॉडीने किती हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली टू द, त्या बॉडीवरती किती हीट एनर्जी इन्सिडंट झाली, या दोन्हींचा रेशो म्हणजेच काय असतो, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ते आपण काय केलेलं आहे, या फॉर्म्युलाद्वारे मांडलेलं आहे. आणि त्या फॉर्म्युलाचं कन्वर्जन केल्यानंतर आपल्याला क्यू ए किती भेटतो, क्यू ए इज इक्वल टू ए इंटू क्यू. हाच फॉर्म्युला आहे, ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. ओके, हा क्यू इकडे गेल्यानंतर काय होईल, क्यू ए इंटू कॅपिटल क्यू इंटू ए इज इक्वल टू क्यू ए. तर हे अशा प्रकारे आपण इक्वेशन एक मांडलेलं आहे. आता नेक्स्ट बघू, ॲज द टेम्परेचर ऑफ बॉडी ए अँड ब्लॅक बॉडी बी रिमेन्स सेम. टेम्परेचर काय आहे, ब्लॅक बॉडीसाठी किंवा ए आपण ही जी बॉडी कन्सिडर केली यांच्यासाठी सेम असेल. म्हणजेच काय, बोथ मस्ट बी इमिट सेम अमाऊंट ऑफ एनर्जी. त्यांनी जी एनर्जी ॲब्सॉर्ब केलेली आहे तितकीच एनर्जी ते काय करणार आहेत, इमिट करणार आहेत इन युनिट टाइम. याचा अर्थ असा होतो. आता बघूयात आपण, सिन्स इमिसिव्हिटी पॉवर म्हणजेच काय, इमिसिव्हिटी पॉवर काय आहे, आर इतके आहे फॉर बॉडी ए साठी, आणि आर बी किती आहे फॉर बॉडी बी साठी. ओके, हे लक्षात ठेवा, आपण मगाशी वरती लिहिलेलंच आहे. सिन्स emissive power is the quantity of heat radiant from unit area in unit time, we can write. ओके, तर आपण हे कशा स्वरूपात लिहू शकतो बघा, सेम एनर्जी ते काय करतात, इमिट करतात एका युनिट एरियामधून आणि युनिट टाईममध्ये. म्हणजे दोन्हीसाठी लागणारा टाईम, दोन्हीसाठी लागणारा एरिया आणि इमिट करण्याची त्यांची पॉवर काय आहे, सेम आहे. तर त्यासाठी आपण इक्वेशन काय लिहूयात बघा, क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब्ड बाय बॉडी ए. रेडियंट हीट कोणी ॲब्सॉर्ब केलेली आहे, बॉडी एने, आणि तेवढीच एनर्जी काय करणार आहे, क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी ए, तेवढीच एनर्जी तो काय करणार आहे, इमिट करणार आहे. जेवढी ॲब्सॉर्ब करतो तेवढीच तो इमिट करतो. पण ऑर्डिनरीसाठी वेगळा असेल आणि ब्लॅक बॉडीसाठी वेगळा असेल, कारण ऑर्डिनरीने वेगळी एनर्जी ॲब्सॉर्ब केली असेल, वेगळी तो इमिट करणार आहे, आणि ब्लॅक बॉडीने वेगळी अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब केली असणार आहे आणि तो वेगळी अमाऊंट ऑफ एनर्जी इमिट करणार आहे. तर याच्यासाठी आपण इक्वेशन बघूयात काय आहे ते. ओके, तर आता आपण लास्टला एक म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे इथे बघा, जेवढी त्याने एनर्जी ॲब्सॉर्ब केली तेवढीच काय केली, इमिट केली ऑब्जेक्ट एने. आता हे ऑब्जेक्ट ए साठी लिहूयात आपण, ऑब्जेक्ट एने किती एनर्जी ॲब्सॉर्ब केली, क्यू इंटू ए. ओके, क्यू
इंटू ए इतकी एनर्जी काय केली, ॲब्सॉर्ब केली, आणि इमिट किती केली, आर इतकी. ओके, म्हणजे आपण वरती पाहिलंच होतं. तर हे दोन फॉर्म्युले बघा, हे काय आहे कोएफिशियंट ऑफ इमिशन, एक आहे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, आणि क्यू काय आहे टोटल अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन ए बॉडी. ओके, त्याच्यानंतर आता हे झालं ऑब्जेक्ट ए साठी. आता ऑब्जेक्ट बी साठी बघूयात. तर इतकी एनर्जी त्याने काय केली, ॲब्सॉर्ब केली, म्हणजे या ऑब्जेक्टवरती बी, या ऑब्जेक्टवरती क्यू इतकी एनर्जी इन्सिडंट झाली. त्याचा ॲब्सॉर्प्शन कोएफिशियंट किती असणार आहे, 1 असणार आहे. म्हणून 1 इंटू क्यू किती असणार आहे, ब्लॅक बॉडीसाठी कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन हा ऑलवेज 1 असतो. आपण मगाशी लिहून घेतलेलंच होतं. ओके, तर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन या इक्वेशन प्रमाणे लिहिलं, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन 1 इंटू क्यू, तर हे क्यूच असणार आहे, इज इक्वल टू आर बी. काय आहे, आर बी काय आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. आर बी काय आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. म्हणून आपण हे बॉडी बी साठी आणि हे बॉडी ए साठी लिहिलेलं आहे. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघूयात नेक्स्ट, इथे डिवाइड केलेलं आहे बघा इक्वेशन, डिवाइडिंग इक्वेशन 3.42 बाय इक्वेशन 3.43. वी गेट काय भेटेल आपल्याला, दोन्ही इक्वेशन एकमेकांना जर आपण डिवाइड केले तर आपल्याला इक्वेशन काय भेटेल बघा, ए क्यू इज इक्वल टू आर अपॉन क्यू इज इक्वल टू आर बी. क्यूला क्यू कॅन्सल होईल, इक्वेशन काय राहील, ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. ओके, इथे भेटलेलं आहे आपल्याला ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, ए काय करूयात आपण इकडे शिफ्ट करूयात, ए या साईडला शिफ्ट करूयात, आणि आर बी एच्या जागेवरती लिहूयात. म्हणून आर बी इज इक्वल टू आर अपॉन ए. आर बी इज इक्वल टू आर अपॉन ए. हे पण इक्वेशन आपण नोटबुकमध्ये लिहून घ्या. तर हे इक्वेशन बघा प्रूफ आहे, किंवा स्टेटमेंटमध्ये आपण हाच फॉर्म्युला लिहिलेला होता, स्टेटमेंटवरून हाच फॉर्म्युला एक तयार केला होता. तर तो काय बघा बरं, फॉर्म्युला काय आहे, आर बी इज इक्वल टू आर अपॉन ए. आर बी इज इक्वल टू आर अपॉन ए. आपण स्टेटमेंट पाहूयात. फर्स्ट नंबरचं स्टेटमेंट बघा, याच्यामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला होता, आर बी इज इक्वल टू आर अपॉन ए. ओके, इथे बघा इमिसिव्ह पॉवर काय आहे, आर. ओके, टू द रेशो आहे, रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर टू द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. रेशो म्हणजेच काय, भागाकार असल्यामुळे आपण हे अशा प्रकारे लिहिलं आहे. ऑफ ए बॉडी इज इक्वल टू, कशाला इक्वल टू आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी काय आहे, आर बी. तर हे स्टेटमेंट बघा, फॉर्म्युला आता आपण डिराईव्ह केलेला आहे या स्टेटमेंटसाठीचा. म्हणजे आपण हे स्टेटमेंट किर्चॉफ लॉ पाहिला, त्याचं स्टेटमेंट पाहिलं, आणि थेरॉटिकली ते प्रूफ सुद्धा केलेलं आहे. ओके, तुम्ही हे लिहून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर आता आपण काय करूयात, दुसरा एक फॉर्म्युला लिहूयात. ओके, हा फॉर्म्युला आता आपण लिहिलेला आहे, कोणता, हा लिहिलेला आहे, ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. त्याचबरोबर कोएफिशियंट ऑफ इमिशन काय आहे, रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. ओके, हा आहे इमिसिव्ह पॉवरसाठीचा फॉर्म्युला, जे आपण वरती स्टेटमेंट पाहिलं होतं ते. तर इथे बघा ही टर्म आणि ही टर्म आपल्याला सारखी दिसते, म्हणजे दोन्ही टर्मची एक साईड काय आहे, इक्वल आहे. म्हणजे आपण ए इज इक्वल टू ई लिहू शकतो. ओके, हे एक इक्वेशन झालेलं आहे आपलं, आणि हे इक्वेशन प्रूव्ह केलेलं आहे आपण या सगळ्या टर्मवरून. तर हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे किर्चॉफ लॉचं. आपण सेकंड वालं पाहिलं ते ए इज इक्वल टू ई. स्टेटमेंट काय आहे, ए इज इक्वल टू ई. तर इथे म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी. ओके, तर हे आपण थेरॉटिकली प्रूफ केलेलं आहे.
थँक्यू स्टुडंट.